हॅलो, मी पल्लवी साळुंखे. जसं की काल मी एक व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की सिरम्समध्ये जे ॲसिड्स असतात ते काय असतात आणि ते कशापासून बनले जातात. ओके. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणतं ॲसिड कोणतं ॲसिड आणि त्याचे पर्सेंटेज किती असले पाहिजेत तुमच्या सिरममध्ये, आणि ते कोणत्या फेससाठी असतं किंवा कोणत्या स्किनसाठी असतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला जाणून घेऊयात. तर पहिल्यांदा आहे आपण जाणून घेऊयात हायलोरॉनिक ॲसिडबद्दल. हायलोरॉनिक ॲसिड हे मोस्टली सगळ्याच सिरममध्ये असतं, त्याचे पर्सेंटेज असतात. पण पर्टिक्युलर तुम्हाला जर का हायलोरॉनिक ॲसिड यूज करायचं असेल तर तुमची स्किन जर ड्राय असेल, एकदम कोरडी त्वचा असेल तुमची, तर तुम्ही हायलोरॉनिक ॲसिड यूज करा. कोरड्या त्वचेसाठी अतिशय उपयोगी आहे हे. 20-30% तुमच्या सिरममध्ये असेल तर तुम्ही ते सिरम यूज करू शकता. आता नेक्स्ट जाणून घेऊयात रेटेनॉलबद्दल. रेटेनॉलमध्ये विटॅमिन ए हे खूप जास्त प्रमाणात असतं. तर रेटेनॉल जे आहे हे तुमच्या स्किनच्या सुरकुत्या कमी करतं आणि तुमच्या स्किनला एक टायटनिंग इफेक्ट द्यायचं काम करतं. तर रेटेनॉल मोस्टली एजेड ज्यांची स्किन आहे ते यूज करू शकतात आणि त्याचा तुमच्या स्किनला खूप छान फायदा असतो. तर रेटेनॉल हे तुमच्या सिरममध्ये 5 to 10% असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. आता जाणून घेऊयात नियासिनामाइडबद्दल. नियासिनामाइड जे ॲसिड जे आहे ना, ते सगळ्या स्किनसाठी खूप फायद्याचं असतं. विटॅमिन बीने भरपूर असतं हे. तर तुम्ही ऑल स्किन टाईपसाठी हे यूज करू शकता. मोस्टली ज्यांची स्किन ऑइली आहे, ॲक्ने आहेत, त्यांना हे ॲसिड ज्या सिरममध्ये असेल ते यूज करणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यानी खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला फायदा मिळू शकतो. कारण हे नियासिनामाइड ॲसिड जे आहे हे बनतं ग्रीन टीपासून. त्याच्यामुळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. ज्यांना ग्रीन टीची ॲलर्जी आहे त्यांनी फक्त हे यूज करू. आता जाणून घेऊयात ग्लायकॉलिक ॲसिडबद्दल. आता ग्लायकॉलिक ॲसिड जसं मी तुम्हाला काल सांगितलं की लेमन एक्स्ट्रॅक्टपासून बनतं, तर हे तुमच्या स्किनला लाईटनिंग करायचं काम करतं. तर त्याचे पर्सेंटेज जे आहेत ते तुमच्या सिरममध्ये 10 to 15% असेल, 20% असेल तर चालून जातं. ज्यांच्या स्किनवरती टॅनिंग आहे, अनइवन स्किन टोन आहे, ते लोक हे ॲसिड असणारं सिरम यूज करू शकतात आणि खूप छान इफेक्ट येतो ह्याचाही. ग्लायकोलिक ॲसिड जे आहे हे तुमच्या स्किनला थोडं पील करायचं पण काम करतं. जर त्याचे पर्सेंटेज जास्त असेल तुमच्या सिरममध्ये तर ते तुमच्या स्किनला पील करायचं काम करतं. त्याच्यामुळे जर तुम्ही रेग्युलर यूज करणार असाल तर 10 to 15% असेल तुमच्या सिरममध्ये तर तुम्ही ते यूज करू शकता. आता जाणून घेऊयात लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड हे तुमच्या सिरममध्ये जर तुम्ही रेग्युलर यूज करणार असाल तर म्हणजे नाईट केअरला यूज करणार असाल तर 10% मोर दॅन इनफ. आणि लॅक्टिक ॲसिडचे फायदे हे असतात की तुम्हाला जर का खूप डीप टॅनिंग झालेलं असणार, म्हणजे अगदी पॅच आलेलं असतात काही काही ठिकाणी, आणि तुमच्या लिप लाईनच्या बाजूला पूर्ण ब्लॅक झालेलं असतं, फोरहेडला पूर्ण ब्लॅक पॅच आलेला असतो, या लोकांनी हे लॅक्टिक ॲसिड असणारं जे सिरम आहे ते यूज केलं तर चालतं किंवा फायदेशीर असतं त्यांच्यासाठी. कारण हे जे आहे ते तुमच्या स्किनला एक्सफोलिएट करायचं काम करतं, काढायचं काम करतं. जी तुमची टॅनिंगची जी स्किन आहे, जे सुपरफिशियल लेअर आहे तुमच्या स्किनची, त्याला रिमूव्ह करायचं काम करतं. तर हे ज्यांना एकदम जास्त टॅनिंग आहे ते लोक यूज करू शकतात. आणि हे जे आहे जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की योगर्ट्स आणि दुधापासून बनवलं जातं, तर या गोष्टींची जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर ते तुम्ही यूज करून. आता जाणून घेऊयात सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिड जे आहे हे खूप जास्त ओपन पोर्स असणारी स्किन, म्हणजे असे खड्डे खड्डे दिसतात स्किनमध्ये, ब्लॅक हेड व्हाईट हेड्स खूप जास्त असतात, ऑइली स्किन खूप जास्त असते, त्या लोकांनी सॅलिसिलिक ॲसिड 10 to 20% तुमच्या सिरममध्ये असेल तर यूज करायला हरकत नाही. खूप छान रिझल्ट आहे त्याचा. ज्यांचं खूप ऑइली स्किन आहे ते लोक हे यूज करू शकतात. हे सगळे जे पील्स आहेत, जे मी तुम्हाला ॲसिड सांगितले, जे सिरम्स आहेत, सिरम्स कोणतंही असू शकतं, मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन नाही करू शकत. तुम्ही मेडिकलमध्ये गेलात आणि या ॲसिडचे पर्सेंटेज जर तुम्ही सांगितलेत आणि मला ते सिरम हवं आहे तर ते तुम्हाला देतील. पण तरीही तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या स्किनसाठी, कारण कोणाला कसली ॲलर्जी असू शकते माहीत नाही. सो तुम्ही हे सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. थँक्यू. आणि तुमच्यासाठी जर ही माहिती युजफुल असेल तर हा व्हिडिओ इतरांसोबतही शेअर करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोचवा. थँक्यू.